ही नागपूरमधल्या पोदारेश्वर मंदिरातली थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। आज रामनवमी आहे आणि राम मंदिरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या समवेत अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा आपण बघू शकतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर आहेत नीता ठाकरे, त्यांचीही उपस्थिती आहे। अगदी काही वेळातच या ठिकाणी आरतीला सुद्धा सुरुवात होईल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या आरतीला या ठिकाणी सुरुवात होईल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपुरातील पोदारेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्साह मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। अनेक भाविकांची या मंदिरामध्ये उपस्थिती असते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते अगदी काही वेळातच या ठिकाणी आरती सुद्धा सुरू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नीता ठाकरे, सर्व पक्ष नेते रामपूजा या ठिकाणी करणार आहेत। राम आरतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे राम रथ सुद्धा ओढणार आहेत। राम रथ ओढून शोभायात्रेला या ठिकाणी सुरुवात होते। यंदा शोभायात्रेमध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत आणि यामध्ये धार्मिक, पौराणिक महत्त्व असलेले देखावे, सांस्कृतिक पथकाचा सुद्धा समावेश असणार आहे। शहरातील विविध मार्गाने ही शोभायात्रा निघेल आणि रात्री उशिरा याच मंदिरामध्ये त्याचा समारोप होईल। हे दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतायत, सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा आहेत। पोदारेश्वर राम मंदिरातून ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। अगदी काही वेळातच या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या आरतीला या ठिकाणी सुरुवात होईल। राम आरतीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे रामरथ ओढणार आहेत। रामरथ ओढून शोभायात्रेला त्यांच्या हस्ते सुरुवात केली जाणार आहे। अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा भाजपचे आपण बघू शकतोय। चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा उपस्थिती आहे। महापौर नीता ठाकरे यांची उपस्थिती दिसते। आरती झाल्यानंतर या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात होईल। नेमकं काय वातावरण आहे त्या ठिकाणी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, गौरी, आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। नागपुरात श्री पोदारेश्वर राम मंदिर असेल किंवा पश्चिम नागपूर नागरिक संघ यांचं शोभायात्रा असेल, दोन्ही मंदिरात मोठ्या प्रमाणात तो रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो। आणि सध्या जे आहे ते मी नागपुरातील पोदारेश्वर राम मंदिर येथे आहे आणि येथे जे आहे ते आता मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर आहेत, नागपूरचे आमदार आहेत आणि स्थानिक मान्यवर नेते आहेत। इथे थोड्याच वेळात इथून आता आरतीला सुरुवात होणार आहे। आरती मुख्यमंत्री स्वतः करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते श्री प्रभू रामाची आरती झाल्यानंतर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येते। हे शोभायात्रेचं 60वं वर्ष आहे आणि ही शोभायात्रा पाहण्यासाठी नागपूरच नाही तर आजूबाजूच्या परिसरातीलही जे भाविक आहेत, जे नागरिक आहेत, ते मोठ्या प्रमाणात नागपूरच्या रस्त्यावर गर्दी करतात। जवळपास अर्ध्या ते पाऊण तासांनी ही शोभायात्रा सुरू होईल आणि रात्री उशिरापर्यंत ही शोभायात्रा नागपुरातील विविध भागातून मार्गक्रमण करत पुन्हा या राम मंदिरात त्याचं समापन होणार आहे। मात्र ही जी शोभायात्रा असते त्याला एक ऐतिहासिक महत्व देखील आहे। आजच्या ज्या शोभायात्रेत आहे ते जवळपास 100हून अधिक देखावे तयार करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये धार्मिक असतील, पौराणिक असतील, सांस्कृतिक देखावे असतात। सोबतच विविध पथकं देखील आपलं सादरीकरण करतात। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या 2014 पासून जेव्हापासून मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून ते निरंतर या शोभायात्रेच्या सुरुवातीला जी आरती होते त्या आरतीच्या ठिकाणी इथे उपस्थित असतात। त्यांच्या हातून ही आरती करण्यात येते। मुख्यमंत्री असतील किंवा मग उपमुख्यमंत्री पदावर असताना, विरोधी पक्ष नेते असताना ही आरती इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर इतर मान्यवर नेत्यांच्या उपस्थित पार पडते। आता आरतीला सुरुवात झालेली आहे। प्रभू श्रीरामाची ही आरती इथून सरकल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी सोबतच इतर मान्यवर प्रभू श्री रामाचा जो रथ आहे तो स्वतः काही अंतरापर्यंत ओढून नेतील आणि त्यानंतर ही शोभायात्रा मार्गक्रमण करेल। या शोभायात्रेचं आणखी एक महत्व की इथून गेल्यानंतर मोमीनपुरा भाग जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या मुस्लिम बहुल भागामध्ये या शोभायात्रेचं मुस्लिम बांधवांकडून
की शिवपुरी आगे मिलकर उद्धार कर दीजिए। जय श्री राम। कर्पूर गौरम सर्वावतारम संसार सारम क्षेत्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। मन्दारमाला कलितालिकायै कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय। अयोध्या शान्तिरन्तर् जगो शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्ति वनस्पतयः शान्ति विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगो शान्ति शान्तिरेव शान्ति सामा